निस्वार्थ सेवा करून हजारो दृष्टिहीन रुग्णांना मदत करणारा बनला नेत्रमित्र। नाशिकचे नांदगाव तालुक्यातील माजी बस ड्रायव्हर प्रकाश अण्णा काळे वय वर्ष 70 राहणार हिसवळ यांनी दृष्टी दोष असलेल्या हजारो रुग्णांना तुलसी हॉस्पिटलच्या मदतीने प्रकाश मिळवून दिलाय। प्रकाश अण्णा काळे हे गेल्या 22 ते 23 वर्षांपासून हजारो दृष्टिहीन रुग्ण अनेक भागातील रुग्णांना तुलसी हॉस्पिटल यांच्या मदतीने मोफत उपचार मिळवून देतातच। पण ज्या रुग्णांना बाहेर अधिक किमतीत डोळ्याची लेन्स असते तीच लेन्स कमी किमतीत गोरगरीब लोकांना लेन्स मिळवून देण्यास मदत करतात। 2004 मध्ये नाशिकचे तुलसी नेत्र रुग्णालयाची वैद्यकीय टीम हिसवळ गावात आली आणि प्रकाश अण्णा यांचे आयुष्य बदलूनच गेले। तुलसी नेत्र रुग्णालय यांच्यातर्फे मोफत नेत्र शिबिराचे आयोजन केलं। त्यावेळी कीर्तन भक्तिगीत चालू होतं। प्रकाश अण्णा झांज वाजवत असताना वैद्यकीय पथकाचे प्रमुख यांनी महाराजांना माईक मागितला। त्यांनी प्रेक्षकांना दृष्टीदोषाबद्दल माहिती दिली आणि शस्त्रक्रियाबद्दल सांगितले। ते ऐकून प्रकाश काळे यांना सेवेचा मार्ग सापडला। अनुभवावरून त्यांनी ग्रामीण भागात माहिती देण्यास चालू केले, लोकांमध्ये जनजागृती केली। उपचाराभावी झालेल्या अपंगत्वासाठी जे स्वतःच्या नशिबाला दोष देऊन जगतात अशा लोकांना रुग्णालयात उपचार दाखवून प्रकाश काळे प्रकाश किरण पडले। नांदगाव, येवला, लासलगाव, मालेगाव, भडगाव, चाळीसगाव, कन्नड, पाचोरा या तालुक्यातील नेत्र रुग्ण आणि इतर रुग्ण हिसवळला येऊ लागले। येणाऱ्या रुग्णांची माहिती नोंदवायची, त्यांची भीती दूर करण्याचा, आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रकाश काळे सर्वतोपरी प्रयत्न करतात। बस ड्रायव्हर असताना त्यांना उत्कृष्ट ड्रायव्हर आणि इंधन बचतीसाठी पुरस्कार मिळाले। 2004 मध्ये त्यांना सेवेचा मार्गच मिळाला। त्यांचाच गावात मोफत नेत्र शिबिरानंतर सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली आणि ते नाशिकमधील तुलसी हॉस्पिटलच्या मदतीने आजूबाजूच्या अनेक भागातील दृष्टिहीन रुग्णांना प्रकाश मिळवून दिले। नांदगाव तालुक्यातील हिसवळ येथील प्रकाश अण्णा काळे यांना नाशिकचे तुलसी हॉस्पिटल यांच्यातर्फे 2005 मध्ये नेत्र मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। नमस्कार, मी तुलसी हॉस्पिटल यांच्यामार्फत हिसवळ खुर्द येथे दर मंगळवारी तुलसी हॉस्पिटल व ग्रामपंचायत हिसवळ यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले जाते। गेल्या 20-22 वर्षापासून हे शिबिर दर मंगळवारी भरत असते। या शिबिराचा टायमिंग असतो 11 ते 2 वाजेपर्यंत। तर एक सर्व नागरिकांना विनंती असेल की या शिबिराचा सर्वांनी फायदा घ्यावा। नांदगाव व नांदगाव परिसरातील सर्व नेत्र रुग्णांनी जास्तीत जास्त या शिबिराचा फायदा घेऊन आपल्या डोळ्यांचे विकार, ज्या काही अडीअडचणी असतील दिसण्यासाठी तुलसी हॉस्पिटल त्यासाठी नेहमी प्रयत्नशील असेल। हॅलो, नमस्कार, मी प्रकाश काळे, हिसवळ खुर्द येथे गेल्या 22-23 वर्षापासून नेत्रमित्र नेत्र तपासणीचं काम करतो। आम्ही तुलसी आईची गाडी येते, दर मंगळवारी ते कॅम्प असतो। दर मंगळवारी 11 वाजता सगळे लोक इथे जमा होतात। गाडी येते, टीम येते सगळी, आणि त्याच्या माध्यमातून सगळी तपासणी होऊन ते लोक लगेच ऑपरेशनला घेऊन जातो आपण। हे 22-23 वर्षापासून चालू आहे। त्याचा आम्हाला एक पुरस्कार मिळालेला आहे नेत्रमित्र म्हणून, आणि आमच्या सोबत डॉक्टर लोक येतात दरवेळेस। आता हे गुले साहेब आहे, यांची पण हे दर मंगळवारीच आमच्या लोकांना सगळी सर्व्हिस पुरवतात। कोणाचं फुकट ऑपरेशन होतं असेल, गरिबांचे फुकट होतात, त्याला 2 रुपये खर्च करायचे असतील तर त्याला कमी मात्र छोट्याशा याच्यामध्ये, जसं बाहेर 20-25 हजार रुपये लागतात, इथं आपण 8,500 मध्ये 6,500 मध्ये 15-16 हजारची लेन्स टाकून मिळते। त्यामुळे सगळ्या 4-5 तालुक्यातून लोक इथे जमा होतात। फार कन्नड, भडगाव, पाचोरा, इथं एक जायची सोय होती रेल्वेची, पण त्या मेमो गाडी केल्यामुळे शासनाने, त्याच्यामुळे याय जायची थोडी गैरसोय होती। त्याच्यामुळे आमची गाडी घेऊन जाती, पेशंट पोहोचायला येते। ही सगळी सेवा गेल्या 22-23 वर्षापासून अविरत चालू आहे आणि एकदम उत्तमपैकी ऑपरेशन होतं। असं बोला। आता दर मंगळवारी आम्ही सगळ्यांना जनतेला सांगू इच्छितो की इथे दर मंगळवारी कुठलाही संकोच न बाळगता आपलं डोळे तपासणीसाठी यावं। त्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस तेच काम करतो। पत्ता सांगा, पत्ता सांगा, हिसवळ खुर्द, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव।